खालापूर तालुक्यातील सगळ्यात मोठा दहीहंडी उत्सव म्हणजे पंत पाटणकर चौक येथील साजरी केली जाणारी दहीहंडी। या दहीहंडीकडे नुसतं खोपोली शहरातीलच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील लोकांचं लक्ष लागलेलं असतं। सगळ्यात मोठी दहीहंडी व मानाची दहीहंडी म्हणून या दहीहंडीची ओळख आहे। पंत पाटणकर चौक येथील दहीहंडी तिला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी 2 महिने आधीपासून तयारी करावी लागते। भला मोठा स्टेज, ढोल लेझिमाची पथकं, मंडप, डेकोरेटर्स, साऊंड सिस्टीम, स्टेजवरील कलाकार, सिनेतारकांच्या गाठीभेटी घेणं असा बराच काही व्याप या दहीहंडीच्या पूर्वतयारीला करावा लागतो। अनेक दिवसांच्या अथक मेहनतीनंतर या दहीहंडीचे भव्य दिव्य स्वरूप आपल्याला पाहावयास मिळते आणि या सर्व गोष्टींसाठी दिवस रात्र एक करून मेहनत करणारं एक नाव जे नेहमी समोर येतं ते म्हणजे दिनेश जाधव। दिनेश जाधव हे मूळचे मोगलवाडी येथे राहणारे। गेल्या 10 वर्षापासून जणू दिनेश जाधव यांनी या दहीहंडीचा ध्यासच घेतला आहे। सुरुवातीस जेव्हा ही दहीहंडी साजरी करण्यात आली त्यावेळेस जेवणाच्या टेबलांचा स्टेज बनवून ही दहीहंडी साजरी करण्यात आली आणि आज आपण या दहीहंडीचे जे विराट स्वरूप पाहतो त्यामागे फक्त आणि फक्त दिनेश जाधव व त्यांचा मित्रपरिवार यांचे अथक प्रयत्न व मेहनत आहे। पंत पाटणकर चौकातील या दहीहंडीने आज एवढे नाव कमावले आहे व या दहीहंडीला संपूर्ण तालुक्यात एवढी प्रसिद्धी मिळाली आहे की या दहीहंडीला पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने गर्दी होत असते। आज या दहीहंडीला स्पॉन्सरशिप देण्यासाठी अनेकांची लाईन लागलेली असते। यावर्षी देखील सालाबादप्रमाणे तितक्याच मोठ्या स्वरूपामध्ये व अनेक सिनेतारकांच्या उपस्थितीमध्ये ही दहीहंडी आमदार महेंद्र शेठ थोरवे युवा प्रतिष्ठान, कांसा वारणा फाउंडेशन, युवा मंच पाटणकर चौक व आई ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानातून साजरी होणार आहे। या उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंग अप्पा बारणे, कर्जत खालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री महेंद्र शेठ थोरवे, पनवेलचे आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर, माजी आमदार श्री महादेव बाबर यांची उपस्थिती राहणार आहे। त्याच समवेत श्री दीपक दादा पाटील, आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री कैलासदादा म्हात्रे, त्याचबरोबर श्री दीपकभाई सक्के, माजी आमदार श्री देवेंद्र साटम, श्री हेमचंद्र दादा मोरे, डॉक्टर जयवंत डांगरे, राजूदादा महाडिक, जितूभाई, अजयभाई पाशी, सनीबाई इंगळे, विश्वजित बारणे, मनोहर थोरवे, योगेश महाणे, सिद्धार्थ भाऊ गायकवाड, गुरुवर्य निलेश भाऊ गवस आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर सिनेकलाकारांमध्ये लग्नाची बेडी सिरियलमधील मधुरा देशपांडे म्हणजेच रेवती लेले यांची उपस्थिती असणार आहे। त्याचबरोबर लावणी नृत्यांमध्ये शैलेश साळुंके निर्मित 7 ग्रुप प्रस्तुत दहीहंडीची फुल धमाल डान्स शो देखील असणार आहे। त्याचबरोबर वेड फिल्ममधील अभिनेत्री रूपम पाटील व मयुरी परब यांची देखील उपस्थिती मंचावर असणार आहे। दिनेश जाधव हे फक्त दहीहंडीलाच नव्हे तर प्रत्येक सणासुदीला तितक्याच मेहनतीने, होतकरूपणाने, मनमिळाऊपणाने सर्व नागरिकांना एकत्र करून सण साजरे करत असतात आणि म्हणूनच मोगलवाडी असेल, काटरंग असेल, भानवज असेल या परिसरातील सर्व नागरिकांच्या मनावरती ते राज्य करतात आणि म्हणूनच आता तेथील नागरिकांनी भावी नगरसेवक म्हणून त्यांना एक किताब दिला आहे। सामाजिक कार्यात व समाज बांधिलकीच्या कामात देखील दिनेश जाधव तितकेच पुढे असतात आणि यावेळेस खरोखर दिनेश जाधव हे खोपोली नगर परिषदेचे भावी नगरसेवक म्हणून उदयास येतील असे निश्चितपणाने तेथील नागरिक सांगत आहेत। कारण ज्या पद्धतीने लोकांच्या मनावर राज्य करत आहे व आमदार महेंद्र शेठ थोरवे तसेच खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या ते खास मर्जीतले म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि म्हणूनच दिनेश जाधव यांना आता सर्वांकडून भावी नगरसेवक असा किताब देखील दिला गेला आहे।